मस्के साहेब, दुसरा उमेदवार तुम्ही दिला असता तर तुमचा उमेदवार निघाला असता, कारण तुम्हाला 16 ते 18 तुमच्याकडे जास्त मत आहेत, काहीच मतांची गरज होती तुम्हाला. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा निर्णय घेतात तेव्हा निकाल लागणार असतो, पॉझिटिव्ह निकाल असतो, त्याच वेळी निर्णय घेतात. हे महाराष्ट्राच्या जनतेने वेळोवेळी पाहिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच जर आम्ही उमेदवार उभा केला असता तर 100% आमचा उमेदवार निवडून आला असता. पण उमेदवार नेमकं तुम्ही का दिला नाही याची सगळ्यात जास्त चर्चा आहे. पवार साहेब महाराष्ट्राचेच नव्हे, ते देशातील सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे आणि त्यांचा रिस्पेक्ट ठेवण्याकरता त्या ठिकाणी आम्ही एक्स्ट्रा उमेदवारी अर्ज भरला नाही. तुमच्याशी काही संवाद साधला गेला होता पवार साहेबांकडे? हे बघा, मी सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील, त्यांनी मग श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याशी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांना पाठिंबा देण्याची विनंती केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ती विनंती मान्य केली आणि एक्स्ट्रा उमेदवार आम्ही उभा नाही केला. मस्के साहेब, चर्चा जी सुरू झालेली आहे आता, संजय राऊतांचंही सकाळचं एक विधान आहे, राज्यसभेवर शरद पवार गेले, पण ही चर्चा आहे की विधान परिषद त्यांनी एक उद्धव ठाकरे यांच्यासाठी सेफ करून घेतली म्हणून त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला, अशी सध्यापासून सकाळपासून चर्चा. हे बघा, शरद पवार साहेबांना युबीटीने पाठिंबा दिला नाही. सुप्रियाताई आदल्या दिवशी रात्री मातोश्रीवर भेटायला गेल्या, त्या बाहेर पडत नाही. तोच आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं, आमचं ठरलेलं नाही आहे, शिवसेना त्या ठिकाणी उमेदवारी लढणार. आदल्या दिवशी रात्री सुप्रियाताई भेटायला जाऊन सुद्धा अशा पद्धतीचं ट्विट केलं. याचाच अर्थ त्यांचा शरद पवार साहेबांना पाठिंबा नव्हता. शरद पवार साहेबांना पाठिंबा होता तर 100 वेळा युबीटीकडे सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील यांना विनवणी करण्याची गरज नव्हती. ज्या दिवशी संजय राऊतांनी शरद पवार साहेब उमेदवार असतील, असावेत अशा पद्धतीची घोषणा केली, त्याच वेळी युबीटीने त्यांना पाठिंबा जाहीर करायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा जाहीर केला नव्हता. त्यांचा फॉर्म भरायला सुद्धा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आले नव्हते. पवार साहेबांसारख्या नेत्याचा फॉर्म भरायला सुद्धा आले नव्हते. एकनाथ शिंदे साहेब एक्स्ट्रा उमेदवार लढवणार आणि त्याला घाबरून आपली मतं फुटतील, एकनाथ शिंदेसाहेब आपली मतं फोडतील, या भीतीने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पवारसाहेबांना पाठिंबा देण्याचं नाटक केलं. ती मतं फुटली असते असं तुम्ही म्हणताय, ती फोडण्याची तयारी तुम्ही सुरू केली होती का? कोणाशी संपर्क? फोडण्याची तयारी करण्याची गरज नाही. सर्व आमदार यांना कंटाळलेले आहेत, यांचा मतदार यांना कंटाळलेला, यांचा पदाधिकारी यांना कंटाळलेला आहे, म्हणून यांच्यावरती ही अवस्था आलेली आहे. म्हणजे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत असं म्हणायचं ते आमदार आहेत ना, का नसावेत? म्हणजे ऑपरेशन टायगर कधी होऊ शकतं? ऑपरेशन टायगर करण्याची गरज का? आम्ही टायगरच आहोत. एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी उभे राहतात ते टायगरच आहेत. जेव्हा ते चालतात तेव्हा ते ऑपरेशन करण्याकरताच चालतात. तिकडचे जे आमदार, तिकडचे जे खासदार तुमच्याकडे येणार, ऑपरेशन टायगर होणार आहे, चर्चा नेहमी सुरू असतात, ती वेळ आता या निमित्तानं आली होती असं म्हणायचं? हे बघा, वेळ आलेलीच आहे. महाराष्ट्रातील जनतेने यांचं स्थान दाखवून दिलेलं आहे. यांचं स्थान नक्की काय आहे? शेवटी लोक, ज्याच्या मागे लोक आहेत, ज्याच्यामध्ये ज्याला लोकांचा पाठिंबा आहे, जो कामं करतो, जो सातत्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो, त्याच्याच मागे लोक जातात. आज यांच्याकडे संघटना राहिले काय? तुम्ही पहा, काल तर जळगावचा जो जिल्हा प्रमुख होते ते आले. कोण राहिले यांच्या मागे? सगळे लोक लाईनीत आहेत. एकनाथ शिंदे साहेब जशी वेळ देतील, आता अधिवेशनात बिझी आहेत, तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल थोडे काय पूर्ण लाईन कशी लागते ती. नाही, ही लाईन फक्त पदाधिकाऱ्यांची असणार आहे की सभागृहातल्या लोकांची? सभागृहातली लोक पण असतील. तुम्ही बघा, विधानसभे आणि विधान परिषद, वेळ किती आहे? विधानसभा विधान परिषदेमध्ये जा, यांची काही जी बुजगावणी आहेत की ज्यांच्यामध्ये लोकाधिकार नाही आहे, केवळ नावापुरती मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये काम करतात, ती सोडून जो खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आहे, जो त्या विभागाचा जो आमदार आहे, ती लोक कोणाच्या केबिनमध्ये असतात, कोणाला भेटत असतात. जरा अवलोकन करा, मग तुमच्या लक्षात येईल एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे कशा पद्धतीने आमदार आहेत. जर हे ऑपरेशन टायगर होऊ शकतं असं तुम्ही म्हणताय, जर हे टायगर झालं ऑपरेशन, तर मग उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेचं काय? कारण त्यांच्याकडे त्यांनी तयारी तर सुरू केली, मग जर ऑपरेशनच झालं तर मग तयारी म्हणजे दिल्लीतनं टावं फोडलाय. आज मला कोणी आमदार करता का दिल्ली शहरांसमोर विनवणी करणं सुरू केलेलं आहे. ते लोकही सांगतायत आम्ही विचार करू, चर्चा करू, निर्णय देत नाही आहेत. आप्पासाहेब बेलवलकरांसारखी परिस्थिती आली, कोणी मला घर देता का, अशी परिस्थिती, कोणी मला आमदार करता का, अशी आलेली आहे. वाईट वाटतं. ज्या पद्धतीनं तुम्ही शरदसाठी भूमिका घेतली,
तशीच भूमिका घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी आली तर तुमच्या पक्षाची भूमिका नेमकं काय असणार? हे बघा, कुठल्याही गोष्टी करता संवाद साधणं गरजेचं असतं. जर आमची मदत पाहिजे असतील तर एक कॉल करायचा शिंदे साहेबांना आणि म्हणायचं की मला मदत करा. सोपी गोष्ट आहे. दिल्लीमध्ये टाळू फोडण्यापेक्षा शिंदे साहेबांशी संपर्क साधा, मला मदत करा, मला निवडून आणा. शिंदे साहेब सगळं सोडून तुमच्यासाठी करतील. शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत, दिलदार वृत्तीचे आहेत. पण तुम्ही एक फोन तर करा. फोन केला तर मदत 100% होईल असे तुम्ही शिंदे साहेबांचा जो स्वभाव आहे तो मला माहीत आहे. दिलदार वृत्तीचा माणूस आहे, कोत्या वृत्तीचा माणूस नाही आहे. त्यांनी फोन करावा की आम्हाला आमदारकी द्यावी, तुमच्या मदतीने आम्हाला आमदारकी करावी. साहेब कधी नाही म्हणणार नाहीत. मस्के साहेब, तुम्ही दोघांसोबतही काम केले, म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतही तुम्ही काम केलेलं, एकनाथ शिंदे साहेबांसोबत आता तुम्ही काम करताय. उद्धव ठाकरे फोन करतील असं तुम्हाला वाटतं का त्यांचा स्वभाव बघता, किंवा तुम्ही सोबत काम केलेलं आहे म्हणून? आता दिल्लीमध्ये टाळू फोडताय, मला कोणी आमदार करता का, मला कोणी आमदार करता, तर एकनाथ शिंदे साहेबांना फोन करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, पण फोन होऊ शकतो, त्यांचा स्वभाव बघता ते करू शकतात फोन. हे बघा, आता दिल्लीसमोर लोटांगणं घालतायत. दिल्लीसमोर लोटांगणं घालताना आपण पाहतोय. शेवटचा प्रश्न, ही जी चर्चा सगळी सुरू आहे ऑपरेशन टायगरची, त्याचं काय म्हणजे नेमकं एकनाथ शिंदे साहेब कधीपर्यंत फ्री होणार आहेत आणि मग त्याची तारीख आणि वेळ जर सांगितली तर? अरे, महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं ऑपरेशन एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आपण पाहताय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आणखी काय ऑपरेशन करायचं बाकी आहे? जे सभागृहातील ऑपरेशन टायगर बाकी, त्याचं काय? काय सभागृहात काय बाकी आहे? मला नाही वाटत काय बाकी राहिले म्हणून. नाही, तुम्ही आता मगाशी बोलताना म्हटले की अनेक आमदारांची लाईन एकनाथ शिंदे साहेबांकडे लागलेली आहे. देखो होत आहे काय कामाकरता त्या ठिकाणी आपण बघा, विधानसभेत जा, विधान परिषदेमध्ये जा, मंत्रालयात जा, साहेबांना कोण कोण भेटत असतं, काय असतं, कामासाठी कोण कोण भेटत असतं, आपण बघा. असं मीच तुम्हाला सांगितलं आहे, जाऊन बघा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचं उदाहरण केलेलं आहे, एक वक्तव्य केलेलं आहे. दिल्लीपेक्षा ठाणा जवळ आहे, त्याच्यामुळं विधान परिषद जर तुम्हाला पाहिजे असेल आमच्या मदतीनं तर एकनाथ शिंदे यांना एक फोन करावा, अशा पद्धतीचं आवाहन किंवा अशा पद्धतीचं विधान नरेश म्हस्के यांनी करत असतानाच ऑपरेशन टायगर पुढे कसं होतं हेही बघा, आगे आगे देखो क्या होता है, अशा पद्धतीचं विधान देखील TV9 मराठीशी बोलताना ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं नरेश म्हस्के यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.